सर्वप्रथम सर्वांना माझा जय भीम. जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले व स्त्री शिक्षणाची जननी माता सावित्री, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज. म्हणतात ना, रात्र जितकी काळोखाची असेल तर येणारा सूर्य हा तितकाच तेजस्वी आणि प्रखर असतो. शूद्रांची अवस्था किड्या मुंग्यापेक्षाही वाईट असताना समाज व्यवस्था बदलण्यासाठी एक दिव्य ज्योत जन्माला आली. स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतरत्न, विश्वरत्न, बोधिसत्व, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह सर्व महामानवांना मी प्रथमतः अभिवादन करते व आलेल्या सर्व पाहुण्यांचे मी तुमच्या टाळ्यांच्या गजराने स्वागत करते. माझा चेहऱ्याचा रंग कोणता असावा हे माझ्या हातात नव्हतं. माझा चेहऱ्याचा रंग कोणता असावा हे माझ्या हातात नव्हतं. मी कोणाच्या पोटी जन्म घ्यावा हेही माझ्या हातात नव्हतं. हाताच्या रेषावर नव्हे तर तळ हाताच्या मागे असलेल्या पिळदार मनगटात तुमचं भवितव्य समावलेलं असतं हे सांगायला मी ते आले. पिढ्याने पिढ्या माणूस काय असतो आणि माणसातली माणुसकी काय असते तुम्हाला माहिती नव्हतं. आणि ज्यांनी दाखवून दिलं व माणूस म्हणून जगायला भाग पाडलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेब जेव्हा शाळेला शिकायला जायचे तेव्हा त्याला वर्गाच्या बाहेर बसवलं जात होतं. म्हणजे शिकायला गेले, शिक्षणाचा अधिकार नाही. बालमनाचे बाबासाहेब जेव्हा घरी परत येतात आपल्या आईला विचारतात, आई मला शिकायचा अधिकार का नाही ग? त्यावर त्यांची आई म्हणते की आपण खालच्या जातीचे आहोत. बाबासाहेब प्रश्न करतात की असं कोणी सांगितलं? त्यावर त्यांची आई म्हणते एका पुस्तकात लिहून आहे म्हणे. बाबासाहेब आणखी म्हणतात, आई पुस्तकामध्ये चुकीचं पण तर लिहून असू शकते ना ग. जेव्हा मला संधी मिळेल तेव्हा मी असं पुस्तक लिहिणार की ज्यामध्ये माणसात भेद नसेल, कोणीही खालचं कोणीही वरचं नसेल, कोणीही गरीब कोणीही श्रीमंत नसेल. आणि ते पुस्तक म्हणजे भारताचे संविधान. आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मी आजची नेमकी वस्तुस्थिती काय याच्यावर बोलणं मला आवडेल. भाषण सर्वच देतात, पण आता आपल्या समाजाला कशाची गरज आहे आणि आज आपल्या मागे काय षडयंत्र सुरू आहे हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. आणि मला असं वाटते की आज मी इथे आली आहे तर माझ्या बोलण्याने तुमच्या मनात, या सरकारच्या मनात तुमच्यासाठी चाललेला हा षडयंत्र, हा असा बोगस असा कारभार हा तुम्हाला कळायला हवा. जेव्हा आपल्या देशाचे पंतप्रधान बाहेर देशात जातात तेव्हा काय म्हणतात तुम्हाला माहित आहे? मैं युद्ध के देश से नहीं, मैं बुद्ध के देश से आया हूं. पण जेव्हा भारतात वापस येतात तेव्हा बुद्धाच्या नावावर छळ करतात. मला प्रश्न पडतो, यांना बाबासाहेब इतके का टोचतात? सर्वोच्च न्यायालयामध्ये बाबासाहेबांची प्रतिमा लावायला 75 वर्ष लागली का? ज्या देशात जिला या देशामध्ये सर्वात मोठं न्यायाधीश मानलं जायचं, तिच्या छातीवर बसून बाबासाहेबांचा पुतळा आज सर्वोच्च न्यायालयामध्ये उभा आहे. जर रात्रीच्या अंधारात जरी कोणी अन्याय करायचा प्रयत्न केला ना तरी त्याची हिंमत होऊ शकणार नाही. म्हणून हे फोटो आणि या मूर्त्या फार महत्वाच्या असतात. आणि महत्वाची गोष्ट अशी की आज देशात सगळ्यात जास्त जर मूर्त्या कोणाच्या बनल्या असेल ना तर तथागत भगवान गौतम बुद्धाच्या. आणि सगळ्यात जास्त जर मूर्त्या कोणाच्या तोडल्या जात असेल तर ते म्हणजे तुम्हाला माहित आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या. यावरून आपल्याला लक्षात येतं की यांना बाबासाहेब का टोचतात, यांना बाबासाहेबाचा किती द्वेष आहे, यांना बाबासाहेबांची किती भीती आहे. कभी फुर्सत मिले तो पढ़ना मुझे, कभी फुर्सत मिले तो पढ़ना मुझे. मैं तुम्हारे बेमिसाल उलझनों का समाधान हूं. हाँ मैं भारत का संविधान हूं, हाँ मैं भारत का संविधान हूं. काही लोकांना संधी मिळाली, त्यांनी गीता, कुराण, बायबल लिहिलं. त्यांना गीता, कुराण, बायबलचं महत्व असेल, पण या देशात जर कुणी खरा नागरिक असेल ना तर त्याला त्या सर्वांच्या पुढे संविधानाचं महत्व असेल. कारण त्यांना माहिती आहे
की त्याला बायबल, कुराण किंवा गीता मानण्याचा अधिकार सुद्धा भारताच्या संविधानाने दिलाय. आज आपल्याला संविधान वाचायची गरज आहे, संविधानाची पूजा करायची गरज नाही. संविधानात बाबासाहेबांनी आपल्याला काय दिले हे जाणून घेण्याची गरज आहे. बाबासाहेबांनी अत्यंत अहोरात्र मेहनत केली आणि 32 डिग्र्या मिळवल्या. मला वाटत नाही आजही भारत देशामध्ये कोणी 32 डिग्र्या मिळवल्या असेल. 4 PhD मिळवल्या सोबतच. आणि त्यातली एकही डिग्री एक फेक नव्हती. आणि त्यावेळचे जे काही घटना समितीचे सदस्य अध्यक्ष जे काही लोक होते तेव्हा बाबासाहेबांवर टीका करतात, निवड आजही करतात की बाबासाहेबांना घटना समितीचे अध्यक्ष बनवलं हे बाबासाहेबांवर केलेले उपकार आहे. हे ऐकून मला हसायला येते. अहो, या भारतात काय, या जगातही बाबासाहेब एवढा विद्वान कोणी आहे नाही. आणि तेव्हा तर बाबासाहेबांशिवाय पर्याय यांना होता नाही. म्हणून बाबासाहेबाला घटना समितीचे म्हणजे मसुदा समितीचं अध्यक्ष बनवलं गेलं, कारण यांना गरज होती. बाबासाहेब तेव्हाही यांना टोचतच होते. भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यांच्यानंतर या लोकांनी बाबासाहेबांना गायब करायचं षडयंत्र सुद्धा रचलं. बाबासाहेबांनी त्यांच्या जे लेख लिहिले होते, प्रकाशित केले जे लेख, ते 40 वर्ष लागले. इतके दिवस का लावले यांनी? कारण बाबासाहेबांनी एक गोष्ट लिहून ठेवली होती की या लोकांनी बाबासाहेबांच्या मागं काय षडयंत्र केलं होतं. बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण 1956 ला होते आणि बाबासाहेबांना भारतरत्न मात्र 1990 ला मिळतो का? पण मी या मनुवाद्यांना आणि या बाबासाहेबांचा द्वेष करणाऱ्यांना सांगू इच्छिते की तुमच्या भारतरत्नाला माझे बाबासाहेब मोहताज नव्हते, कारण ते त्यांच्या कार्यानेच आधीच विश्वरत्न झालेले होते. महात्मा गांधी, महात्मा ज्योतिबा फुले महात्मा झाले नसते जर सावित्रीबाई नसत्या. अंगावर शेण घेतलं. अंगावर शेण घेऊन त्यांनी आपल्या लेकरांच्या हातात पेन आणि पुस्तक दिलं. तुम्हाला कोणाला माहित आहे का की सावित्रीबाईच्या अंगावर शेण फेकणाऱ्यांची नावे कोणाला तरी माहित आहे का? मलाही माहित नाही, कारण इतिहासात पुसले गेले त्या लोकांची नावे. पण माझी सावित्री मात्र अमर आहे. माझ्या सावित्रीचं नाव मात्र अमर आहे. आणि आज माझ्यासारखी सोनम जरी ते आज बोलत आहे ना, तर त्या सावित्री माईमुळे बोलत आहे. आपल्या देशाचे पंतप्रधान, मला माहित आहे समाजकीय म्हणजे समाजाचं सामाजिक भाषण आहे, तरी मी राजकीय मुद्दा छेडत आहे, कारण मी घाबरत नाही म्हणून मी राजकीय मुद्दा छेडत आहे. सध्याचे असलेले पंतप्रधान बनायच्या आधी सौगंध मुझे इस धरती की, इस मिट्टी की, मैं देश नहीं बिकने दूंगा. सौगंध मुझे इस मिट्टी की, मैं देश नहीं बिकने दूंगा. पण जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा रेल्वे, बँक सगळं काही विकायला लागले. आणि सगळं विकता त्यांच्या 2 मित्रांना, नाव द्यायची गरज नाही, त्याच्या 2 मित्रांना जगातला दुसऱ्या नंबरचा श्रीमंत माणूस म्हणून बनवून सोडलं. आणि देशाला कुठे आणलं? देशाला सांगतो की मी निवडून आलो तर 5 किलो धान्य 5 वर्षासाठी तुम्हाला फ्री देतो. मला सांगा, बाबासाहेबांनी कुठं लिहून ठेवलं का आम्हाला धान्य फुकट द्या म्हणून? बाबासाहेबांनी सांगितलं रोटी कपडा मुफ्त हो, रोटी कपडा सस्त हो और दवाई पढ़ाई मुफ्त हो. पढ़ाई आणि दवाई हे जर मुफ्त असतं तर हे 5 किलो फुकटचं धान्याची गरज आम्हाला पडली असती का? आम्हाला काही भिकारी समजते का हे सरकार? एकदा काय झालं, एक विदेशी भारतामध्ये आला होता. एक विदेशी भारतामध्ये येतो आणि तेव्हा बाबासाहेब त्यांना जागेच दिसतात. तेव्हाही बाबासाहेब त्यांना जागेत दिसतात. बाबासाहेबांना ते प्रश्न विचारतात की साहेब तुम्ही अजूनही का जागे आहे? बाबासाहेब तुम्ही जागे का आहे? त्यावर बाबासाहेबांचं उत्तर काय असते बघा, मी अजूनही जागा आहे कारण माझा समाज झोपलेला आहे. किती यातना सहन करून बाबासाहेबांनी संविधान बनवलं. एक गोष्ट म्हणजे बाबासाहेबांनी कायद्यात लिहिलं आणि ते पास झालं असं नाही झालं. कायदा बनवतात एवढे मोठे लोक होते, एका लोकांकडून तो कायदा पास झाला. म्हणजे एका गोष्टीवर फार विचार विनिमय झाले, म्हणजे एका गोष्टीवर डिबेट झालं. एका गोष्टीवर डिबेट करून बाबासाहेबांनी कायदे बनवले. आणि हे लोक म्हणतात की आम्हाला संविधानाचं महत्व आहे. हर घर तिरंगा म्हणणारे हे लोक, ज्यांनी 52 वर्ष तिरंगाच फडकवला नाही, हे आम्हाला शिकवतील की बाबासाहेब काय आहे.
पण मला वाईट याचं वाटते की तरी शासन त्यांचंच आहे, सरकार त्यांचंच आहे, जे टीका करतात संविधानावर त्यांचंच सरकार आहे. संविधान बदलवण्याची भाषा करणारे हे, संविधान तर दुसरं आणू शकता आपण, दुसरं संविधान लिहिणारा बाप कुठून आणणार हो? बाबासाहेबांना संपवण्याची भीती, यांना माहिती आहे की बाबासाहेब दलितांच्या, तुमच्या, आमच्या मागासवर्गीय SC ST OBCच्या मनात आहे आणि यांना हे समरून संपू शकत नाही, म्हणून हे आतमधून संविधानाला पोकळ करायला निघले आहे. 26 नोव्हेंबर 1949 मध्ये बाबासाहेबांनी आपल्याला एक व्यक्ती एक अधिकार म्हणजे राजनैतिक बरोबरी दिली. म्हणजे जसं आता राखीव जागा असते त्याला राजनैतिक बरोबरी म्हणतात, राजनैतिक बरोबरी आपल्याला दिली. पण त्यासोबत बाबासाहेबांनी एक वक्तव्य केलं, ते काय की जोपर्यंत तुम्हाला सामाजिक आणि आर्थिक, म्हणजे सामाजिक जे तुम्हाला छळ होतो तो, आणि आर्थिक म्हणजे पैसा, याची बरोबरी तुम्हाला मिळणार नाही तोपर्यंत मिळालेल्या राजकीय बरोबरीचा काही अर्थ नाही. आहे का अर्थ? वाटतं का तुम्हाला अर्थ आहे म्हणून? देशाचे पंतप्रधान म्हणतात मैं ओबीसी माँ का बेटा हूं. तुम्हाला माहिती आहे ओबीसी लोक आपले राग का करतात? त्यांना वाटते की बाबासाहेबांनी फक्त SC लोकांना आरक्षण दिलं, वाटते की नाही? आणि पण त्यांना माहितच नाही की त्यांचं जे आरक्षण आहे त्यांना मिळत नाही, त्यांचा जो अधिकार आहे त्यांना मिळत नाहीये. त्यांचं कारण काय आहे? त्यांची जातीय जनगणना, जे हे मनुवादी लोक होऊ देत नाहीये. जेव्हा देशाचे पंतप्रधान म्हणतात की मैं ओबीसी माँ का बेटा हूं, जेव्हापर्यंत ते गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांना आठवलं नाही ओबीसी, आणि जेव्हा त्यांना मत पाहिजे होते तेव्हा ते म्हणतात की मैं ओबीसी माँ का बेटा हूं. आणि जेव्हा माझा ओबीसी बांधव जेव्हा जातीय जनगणनेची मागणी करतो तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी काय म्हणतात माहित आहे? मैंने नजर से देखोगे तो सिर्फ केवल एक ही जाती है, वो है गरीब. म्हणजे जेव्हा हक्क मागितला तेव्हा गरीब एकच जाती, आणि जेव्हा तुम्हाला मत हवी होती तर मैं ओबीसी माँ का बेटा हूं. हा कुठला नाही हो आमच्यासोबत होत आहे. मी एक प्रश्न तुम्हाला विचारते आहे, स्वातंत्र्याचे 75 वर्ष ओलांडल्यानंतर SC ST OBC किती लोक शिक्षक झाले? आणि आधीच्या लोकांना ज्या सरकारी नोकरी मिळायच्या आरक्षणानुसार, त्याची संख्या आता कमी होत आहे की जास्त होत आहे? कमी होत आहे. तुम्ही ऐकलं असेल की पेन्शनही बंद झालं. हे लोक जे संविधानाच्या नावावर एवढा बोंबा मारत ठोकतात, मला सांगा संविधानाने आपल्याला आरक्षण कशात दिलं? सरकारी शिक्षणात आणि सरकारी नोकरी, बरोबर आहे. पण यांनी जर सरकारी शिक्षणच संपवलं आणि सरकारी नोकरी संपवली तर आरक्षण आपल्या कोणत्या कामाचं? आरक्षण आपल्या कामाचं राहणार नाही ना. गरिबांची लेकरं कशी शिकणार? 40% जे वॅकन्सी होत्या आपल्या त्या कमी केल्या. त्याच्यानंतर आधी एक होतं UGC, त्याला काय म्हणतात? युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन. त्याच्यामध्ये आपला लेकरू जर शिकत आहे तर त्याला ते गव्हर्नमेंट लोन द्यायचं, गव्हर्नमेंट पैसा भरायचा. आता यांनी हे म्हणजे हायर एज्युकेशन फंडिंग एजन्सी ओपन केली आहे, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही लोन काढा आणि लेकरांना शिकवा. आम्ही लोक एवढे पैसेवाले आहो का लोन काढून आम्ही लेकरांना शिकू? म्हणजे यांचं षडयंत्र आहे. यांना माहिती आहे SC ST OBC तसं जागे झाले आहे. SC ST OBC हा समाज आता जागा झालाय, आता आवाज उठवायला लागलाय, म्हणून यांनी सगळ्यात मोठं आपलं हतियार जे म्हणजे कलम ते आपल्याकडून हिसकवायचा प्रयत्न केलाय. मला सांगा आता कुठं आपलं लेकरू शिकायला लागले? आता कुठे शिकायला लागली आणि शिक्षणाचा बाजार करून सोडला? प्रायव्हेटायझेशन, जिकडे तिकडे प्रायव्हेटायझेशन होत आहे. एखादी आपला पोरगा इंजिनियर म्हणला तर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे. गव्हर्नमेंट सर्वंट नाही आहे, गव्हर्नमेंट मध्येच आहे पण कॉन्ट्रॅक्ट बेसिसला आहे. हे कुठून आला हा कॉन्ट्रॅक्ट? हा म्हणजे प्रायव्हेटायझेशन कधीपासून? आधी नव्हतं हे, आता कुठून आलं? आजची परिस्थिती अशी आहे की 1% लोकांकडे देशाची 75% प्रॉपर्टी आहे, आणि त्या 1% मध्ये आपण मुद्दाम नाही आहोत. म्हणजे याच्यामध्ये काय होत आहे? गरीब आणखी गरीब होत आहे आणि श्रीमंत आणखी श्रीमंतच होत आहे. म्हणजे वेळ कशी? म्हणजे जुन्या दिवशी याला वेळ लागणार का आपल्याला? म्हणजे जेव्हा एक चायवाला संविधान होतं म्हणून एक चायवाला आज पंतप्रधान म्हणत आहे, आणि त्या संविधानाला षडयंत्र करून संपायच्या मागे हे लोक लागले आहे, कारण दुसरा काही दूधवाला कधी पंतप्रधान बनायला नको म्हणून. संविधानाने आपल्याला ह्या सगळा घोळ जो होत आहे तो होऊ नये म्हणून आपल्याला काही संस्था बनवून दिल्या. म्हणजे इलेक्शन कमिशन काढलं. इलेक्शन कमिशन एक न्यूट्रल असते ना, इकडून ना तिकडून. इलेक्शन कमिशन आहे, ED आहे, ह्या सगळ्या गोष्टी. पण आता झालं असं की हे जे सरकारी संस्था याच्यामध्ये या सरकारनं नियम बदलवले.
म्हणजे जर एखादी इलेक्शन झालं तर त्याच्यामध्ये त्यांचा आपल्या विरोधकाचा प्रचाराच्या पहिलेच ईडी सीबीआय घरी येते आणि आपल्या लोकांना उचलून घेऊन जाते. म्हणजे प्रचाराआधीच म्हणजे इतकं यांनी सरकारी संस्थेला सरकारी यंत्रणेला यांनी पूर्ण आळा घालून आपल्या कब्जात केलं. मग मला सांगा संविधान किती शिल्लक आहे आला आपल्याकडे. समोरून संविधान बदलू शकत नाही हे लोक. त्यांना माहित आहे की आपण लोक आतंक करून टाकू, जीव घेऊन टाकू. म्हणून हे आतमधून यांचं षडयंत्र बघा, लक्षात घ्या. हे आतमधून संविधानाला पोकळ करत आहे आणि यांना हे सिद्ध करायचं. हे असे तोंडासमोर सिद्ध करणार नाही की संविधान कसं खराब आहे. म्हणून हे आतमधून पोकळ केलं तर लोक चिडतील, आम्हाला काही भेटत नाही. मग मागून मग संविधानाला आपण स्वतः म्हणलं पाहिजे संविधान खराब आहे म्हणून हे संविधानाला आतमधून लॉक करत आहे. बाबासाहेबांनी तेव्हाही म्हटलं होतं की मी लिहिलेलं किंवा जगातील कोणतंही कितीही चांगलं संविधान असेल आणि जोपर्यंत त्याला चालवणारे योग्य नसतील तोपर्यंत ते अंततः चुकीचं सिद्ध होईल. आणि जर कितीही चुकीचं संविधान असेल आणि त्याला जर चालवणारे योग्य असतील तर ते योग्य सिद्ध होईल. आता हिंदू मुस्लिमच्या झगडे, आतंक या सरकारला जर लढायचं असेल, हिंदू मुस्लिम मध्ये झगडे लावायचे असेल तर यांना ओबीसी आठवते. यांनी धर्म 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 करून पूर्ण मातून टाकलाय समाजाला. प्रत्येक धर्माच्या धर्मग्रंथाच्या वर आहे संविधान आणि हे लोक या धर्माच्या नावावर धर्माला वर करून संविधानाला खाली करायला बघताय हे लोक. याचं कारण काय आहे माहिती आहे तुम्हाला. आपण ओळखलं याच्या चुकी आपलीच आहे. कारण आपल्या लोकांना अजूनही कळलं नाही की नेमकं संविधानानं आपल्याला काय दिलं आहे. कारण यांना हे स्वतः सफर नाही झाले ना याच्यापासून. सफर कोण झालं, आपली मागची पिढी. म्हणून आज आपली म्हातारी आजी जरी असेल ना तरी तिला बाबासाहेबांचं महत्व कळते. पण आजची शिकली सवरली पोरगी असेल ना, मी कशाला जाऊ विहारामध्ये, मला त्रास येतो, मी झोपून जाते. पण जी म्हातारी असेल ना, उद्या 14 एप्रिल आहे तर आजच ती बाई आपलं पातळ धुवून ठेवते. कारण त्यांनी ते अनुभवलं आहे, त्यांनी तो जातीभेद अनुभवला आहे. म्हणून जे शिकले सवरले लोक आहे, मॅडम तुम्ही अजून बाकीचे, त्यांचं काम आहे की गावागावात जायचं आणि संविधानाने आपल्याला काय दिलं हे सांगायचं. हो, आम्ही तुकाराम, नामदेव, शाहू यांना मानतो ना, पण याच भागामध्ये तुम्हाला माहित आहे, याच भागामध्ये आपल्या गळ्यात मडकं आणि कमरेला झाडू होता. शिकलेल्या लोकांची जी जबाबदारी आहे ते त्यांनी पार पाडायला पाहिजे. मी एक गोष्ट सांगू इच्छितो. एकदा एक मुलगा येतो बाबासाहेबांकडे आणि त्यांनी काही दिवसा अगोदर बाबासाहेबांकडून मार्गदर्शन घेऊन गेलेला असतो की अभ्यास कसा करायचा आणि त्याला जे कलेक्टर बनायचं होतं तो मार्गदर्शन घेऊन गेलेला असतो. आणि नंतर तो येतो आणि बाबासाहेबांच्या पाया लागतो आणि बाबासाहेबांना म्हणतो की साहेब, मी तुमच्यामुळे आज कलेक्टर झालो. तेव्हा IAS म्हणजे ICS होतं त्यावेळेस. तर मी तुमच्यामुळे कलेक्टर झालो, तर सांगा बाबासाहेब मी तुमच्यासाठी काय करू शकतो. त्यावर बाबासाहेब म्हणतात, गावाला जातोस का बाळा. तो म्हणतो नाही. मग जात जा, महिन्यातून 2दा गावाला जात जा. तुला तर पोलीस सुरक्षा भेटली असेल आणि लाल दिव्याची गाडी भेटली असेल, ते घेऊन जात जा. बाबासाहेबाला आणखी प्रश्न करतो तो की हो साहेब जातो, पण जाऊ कशाला, काय करायचं जाऊन. बाबासाहेब म्हणतात काहीच करायचं नाही. मग बाबासाहेब त्यांना सांगतात की जेव्हा तू गावी जाशील आणि तुला जे आपले लोक तुला बघतील आणि तुला पाहून त्यांना वाटेल की आपल्यातलाच एक कोणी IAS बनू शकतो, तर आपल्या समाजाचे जे मुलं आहे त्यांना सुद्धा शिक्षणाची आवड तयार होईल, गोडी तयार होईल. आज मला अभिमान आहे, आज ह्या 2 छोट्या मुली इथे येऊन बोलल्या. मला सांगा बाकी लोकांच्या मुली येऊन स्टेजवर बोलतात का, बोलतात का. आज आपल्या समाजाची शिकवण म्हणजे फार चांगली शिकवण आहे. अंधश्रद्धेवर टीका केली नरेंद्र दाभोलकरांनी. तुम्हाला माहिती आहे त्यांची हत्या झाली, फार जुनी गोष्ट आहे. पण त्यांची हत्यारी जेलमध्ये आहे का, नाही, बरोबर. आणि रिसेंटली झालेलं प्रकरण दिल्लीमध्ये संविधानाच्या प्रती जाळल्या गेल्या, ते लोक जेलमध्ये आहे का. मग ज्यांना न्याय मिळाला नाही त्यांचं कर्ज आपल्या खांद्यावर आहे ना, आहे की नाही. मग आपल्याला नोकरी मिळाली आणि आपलं कर्तव्य संपलं असं आहे का. म्हणजे झालं आता नोकरी मिळाली, खावं पिवं यश करू, झालं का आपलं कर्तव्य संपलं का. असं नाही आहे. आपल्यामध्ये आता एकच गोष्ट बाकी आहे, ते म्हणजे निर्भयता, निडरता, हिम्मत, साहस. आणि म्हणून
जे निर्भयाने जगणारे सोनम सारखे लोक या मनुवादांना खटकतात, म्हणून माझ्या मागे हे लोक षडयंत्र करायला लागतात. म्हणून मी तुम्हाला एका कवीने म्हणजे मला जे बोलायचं आहे ते मी शब्दात नाही एका कवितेतून सांगते. एका कवीने म्हटलंय, आग लगी इस वृक्ष को जलने लगे पात, आग लगी इस वृक्ष को जलने लगे पात, उड़ते क्यों नहीं पक्षियों जब पंख तुम्हारे पास. म्हणजे एका जंगलाला आग लागते तरी पक्षी त्या झाडावर पक्षी राहते, उडत नाही. तर पक्षी जो उत्तर देते ते उत्तर म्हणजे माझं उत्तर आहे. पक्षी म्हणतात, म्हणजे सोनम म्हणते की फल का है इस वृक्ष का, जलने की है बात, धर्म हमारा यही है, जले इसी के साथ. त्या संविधानाचे फळ खायचे आणि वाचायची वेळ आली तर स्वतःची नोकरी वाचवायची. आणि त्याच जंगलात एक पक्षी छोट्याशा इवल्याच्या चोचीने पाणी आणून टाकतो. तिच्याकडे पाहून, त्या पक्षीकडे पाहून सगळेजण हसतात की आणि म्हणतात की तुझ्या एवढूशा चोचभर पाण्याने त्या जंगलाची आग बुझणार आहे का. तसंच मलाही म्हणतात लोक की तुझ्या म्हणण्याने संविधान वाचणार आहे का. मला माहित आहे, त्या पक्षाला माहित होतं की नाही वाचणार आहे. माझ्या घरचे म्हणतात की तू भाषण करते, स्वतःची नोकरी बघ. पण माझ्या कॉलेजच्या व्हाईस चान्सलरला म्हणजे व्हीसीला तेवढा मान नसेल तेवढा मान तुम्ही लोकांनी मला दिला, त्यासाठी मी तुमची फार आभारी आहो. आणि म्हणून चोचीने पाणी आणून टाकणारा पक्षी म्हणजे सोनमचे उत्तर असे आहे की जेव्हा या जंगलाचा इतिहास लिहिला जाईल ना, तेव्हा माझं नाव या जंगलेचा आग विसरणाऱ्या लिस्ट मध्ये असेल. माझं नाव म्हणजे सोनमचं नाव आग लावणाऱ्यामध्ये नसेल, सोनमचं नाव संविधान वाचवणाऱ्यामध्ये असेल, सोनमचं नाव संविधान संपवणाऱ्यामध्ये नसेल. आणि म्हणून मी हे काम करते. मी माझा वेळात वेळ काढून माझ्या समाजाच्या लोकांना जागृत करायचं काम करते. आज माझी पिढी चांगली आहे, आज आपण मरून जाऊ, पण आपली येणाऱ्या पिढीला तुम्ही काय सांगणार आहे की तुम जब थे तब सरकारी शिक्षा थी, तुम जब थे तब सरकारी नौकरी थी, हमारे लिए तुम कौन सा भारत छोड़ के गए, हमारे लिए वो पिछला वाला भारत छोड़ के गए. तर काय उत्तर द्याल तुम्ही त्या लोकांना, काय द्याल की हो आम्ही लढलो नाही, बाबासाहेबांनी आमच्यासाठी केलं आणि आम्ही असंच राहिलो. तुमचीच लेकरं, तुमचेच नातू, तुमचेच जे काही असेल. मग आपल्याला आता काय करायची गरज आहे. आपल्याकडे फक्त एकच यंत्र आहे, ते म्हणजे शिक्षण, ते म्हणजे जागृत राहणं आणि संविधानाला वाचवणं. 14 एप्रिल तर सर्वजणच साजरी करतात जल्लोषात. निव्वळ 14 एप्रिल साजरी करून होणार नाही. त्यासाठी बाबासाहेबांनी जे म्हटलं होतं की मी माझ्या समाजाचा गाडा इथपर्यंत आणून ठेवला आहे, तुम्हाला समोर नेता येईल तर अवश्य नाही, आपण मागे नका येऊ देऊ. आणि मी तुम्हाला आपल्या सर्व बाबासाहेबांच्या अनुयायांना विनंती करते की तुम्ही प्लीज बाबासाहेबांचे उपकार विसरू नका. त्यांनी स्वतःच्या लेकरांची, रमाबाईंनी स्वतःच्या लेकरांची आहुती दिली आपल्यासाठी. उपाशी राहायची, अरे बाबासाहेब एवढे शिकले होते, कुठेही जाऊन राहू शकले असते, ऐशो आरामात राहू शकले असते. पण ते जेव्हा परदेशातून बाहेर वापस येतात ना, तेव्हा तेवढा मोठ्या पदावर असताना सुद्धा त्यांना कोणी पाणी देत नाही, कोणी घरात राहू देत नाही. ते विचार करतात की आज मी एवढ्या मोठ्या पदावर जाऊन सुद्धा आज माझी कंडिशन आहे, माझा समाज कसा असेल. त्या माणसाने स्वतःचं जर जीवन पूर्ण आपल्यासाठी घालवलं आहे, तर आपलं काम आहे की त्यांनी दिलेल्या गोष्टीचं तुम्ही समोर तर नेऊ शकणार नाही, पण त्याचं जतन करा, त्याला जपून ठेवा. आणि हे लोक घाबरतात आपल्याला, पण आपण आपली शक्ती अजून ओळखली नाही आहे. एक रील बघितली होती मधातच, त्या मुलीचं म्हणजे बघून मला फार छान वाटते. तिने म्हटलं की ते कालही बाबासाहेबांना घाबरत होते, ते आजही बाबासाहेबांना घाबरतात आणि ते उद्या सुद्धा बाबासाहेबांना घाबरणार. म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत माझा तरी शब्द असेल जय भीम, आणि मला वाटते तुमचा तरी शब्द असायलाच पाहिजे जय भीम. आज आयोजकांनी, नगराळे साहेबांनी, अशोक साहेबांनी आणि बाकी लोकांची मला नाव माहिती नाही, पण तुम्ही मला इथे बोलवलं, एवढा मान दिला, त्यासाठी मी तुमची फार आभारी आहे. आणि तुम्ही बाबासाहेबांसाठी 2004 पासून हे काय लायब्ररी हे पण खूप छान संकल्पना वाटली मला की काहीतरी युनिक करत आहे तुम्ही लोक. हे फार आवडलं मला की ह्या समाजामध्ये जर 2 लोक म्हणजे वाचन करेल तर तो काहीतरी चांगला घडेल.
मंदिरे बनवण्यापेक्षा, मंदिरमध्ये भिकारी बसवण्यापेक्षा पुस्तकालयामध्ये विद्वान घडवा, तेव्हा आपला समाज प्रगतशील होईल. एवढं बोलते आणि मी माझे 2 शब्द संपविते. जय भीम, जय श्रीराम. धन्यवाद.